नाशिक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले मागण्यांचे निवेदन। आज दिनांक 5 डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी शालेय कामकाज बंद आंदोलन करून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शिक्षकांच्या शिष्टमंडळाने भेटून विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। या शिष्टमंडळात काळूजी बोरसे, संजय शेवाळे, अर्जुन ताकाटे, रमेश गाहिल, चंद्रकांत लहांगे, प्रदीप पेखळे, रावसाहेब जाधव, बाळासाहेब सातपुते, विजय बडे, मुबारक शेख, प्रकाश आहिरे, नंदलाल धांडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते। शिक्षकांच्या या आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास 9,763 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। आंदोलनामुळे जिल्ह्यातील शाळांत शिक्षक नसल्याने शाळांना अघोषित सुट्टीच जाहीर झाली होती। टीईटी सक्ती करणे अन्यायकारक असून राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणे आवश्यक आहे। NCTE 23(2) कलम अंतर्गत सुधारणा आवश्यक आहे। 15 मार्च 2024 रोजीचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यात येऊन जुन्या निकषाप्रमाणे संच मान्यता करण्यात यावी। 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। शिक्षक सेवक योजना रद्द करून शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी लागू करावी। वसती शाळा शिक्षकांना सर्व लाभार्थ्यांसाठी मूळ नियुक्ती दिनांक ग्राह्य धरावा। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी। नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना 10, 20, 30 राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करावी। राज्यातील सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदे 100% भरण्यात यावी आदी मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलन केले होते।